जय हिंद मित्रांनो, मी धीरज घोडेस्वार राजगृह चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहो। मित्रांनो, चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। मित्रांनो, आजचा टॉपिक आहे नामांतर लढा। नामांतर आंदोलन हे 1976 ते 94 या दरम्यान महाराष्ट्रात घडलेल्या बौद्ध दलित चळवळीचे आंदोलन होते। औरंगाबाद येथील पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही प्रमुख मागणी या आंदोलनाची व आंबेडकर प्रेमी जनतेची होती। शेवटी 16 वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला। 14 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस, पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरी जनतेला 17 वर्ष संघर्ष करावा लागला। दबलेल्यांनी पिचलेल्या मागासवर्गीय समाजाचे शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे, व तेही सर्वोच्च शिक्षण। उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगती पथावर जाऊ शकतात, अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित, कष्टप्रदच राहील। उच्च शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे। उच्च शिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र जरी असले, या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकातल्या माणसास संधी मिळायला हवी, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते। हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते, त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी 1950 ला औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते। बाबासाहेबांशी बोलताना या शिष्टमंडळाने आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का, असा प्रश्न उपस्थित केला। त्यावेळी बाबासाहेबांनी त्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले, इथे एक महाविद्यालय उभारून चालणार नाही, तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे। आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून 1958 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली। या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला। महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला, परंतु याने काही लोकांचे पित्त खवळले। त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला। या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही। नामांतराची लढाई ही पुढे जोमाने चालू ठेवली। विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही। आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती। नामांतराची लढाई ही दलिताच्या अस्मितेची लढाई होती। ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती। या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले, कितीतरी युवक युवतींना आपले प्राण गमवावे लागले, कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली, कित्येक दलित आया भगिनीवर बलात्कार झाली, तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला। सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली। कित्येक गावातून दलित आया भगिनींच्या भरचौकात उघड्या नागड्या दिंडी काढण्यात आल्या। नामांतराच्या या काळामध्ये जातीवादी नाराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती। नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नाराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती। पोलिसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध पुरुषावर बेसुमार लाठीचार्ज केली, तर काही वेळा बंदुकाचाही वापर केला। विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहीत नव्हते, त्या दीनदुबळ्या दलितावर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले। आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखी दलित बांधवाची अवस्था झाली होती। एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही। फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय, अत्याचार, जुलूम सहन केले। गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिंगणी पडलेली होती। जिकडे तिकडे एकाच नारा गुंजत होता, नामांतर झालाच पाहिजे। नांदेडमध्ये दलित पॅन्थरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने
सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकच नारा होता, नामांतर झालेच पाहिजे. बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले. परभणी जिल्ह्यातही पोचीराम कांबळे यांचे हातपाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर काढून ठार मारले. जनार्दन मवाडे, संगीता बनसोडे, सुहानी बनसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतीवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित प्राध्यापक जोगेंद्र कवाळे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंग मार्च आयोजित, जिंकू किंवा मरू, जळतील नाहीतर जाळून टाकू अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंग मार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजांनाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठी हल्ले केले. अश्रुधुरांच्या नाळकंड्या फोडण्यात आल्या. कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय तर आपल्या पित्यांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही मागणी होती. ज्यांनी दीनदलित पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाचे वाडीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्यांचा निषेध केला. तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरं बाबासाहेबांसाठी प्राणही द्यायला मागे पुढे पाहणार नाही. जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हे लोक दुसऱ्याचाही प्राण घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येत होता, नामांतर, नामांतर. चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्या समोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. 17 वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली, त्याच महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अर्धवट. नामांतर झाले ही खंत आजही भीमसैनिकाच्या मनात आहे. नामांतराची लढाई ही प्रतिकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. 14 जानेवारी 1994 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले. दरवर्षी 14 जानेवारी याच दिवशी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची मनोभावे पूजा करते. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रद्धेने गेट पुढे नतमस्तक होतात. नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, भारतातील शेतकरी, शेतमजूर